हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवर आलाच आहात तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज मी तुम्हाला माझे मॉर्निंग रुटीन वगैरे काही शेअर नाही केली. मी सकाळची कामे वगैरे सगळे आवरून घेतली, फक्त माझी रूम तेवढी राहिली होती बाकी आवरायची. आणि यशस्वीला इथं आंघोळ वगैरे झालीच, जेवण झाल्याच्या नंतर तिला झोपी घातलं आणि म्हटलं चला आता आपण पण थोडंसं आराम करावं. कारण काय होतं की आपले काम चालू असतं तोपर्यंत ती झोपते आणि आपले काम संपते तर आपण थोडंसं बसायला वेळ काढला की ती उठते. तर त्यामुळे म्हटलं होतं आराम करावं, पण परत आपले काम असेल तर ते मनाला कुठंतरी शांत नाही वाटतं, ते काम बाकी राहिले असं वाटतं. तर मग बाकीची रोजची रेग्युलरची कामं आवरून घेतली आणि म्हटलं थोडंसं का आता कंटाळा आल्यासारखं झालं तर थोडं मूड फ्रेश करावं. म्हटलं मूड फ्रेश झालं की काम करायला पण बरं पडतं. मग स्वतः थोडेसे फ्रेश झाले आणि इथं केस वगैरे विंचरून घेतले झाडून वगैरे काढायच्या अगोदर. आणि मग लगेचच 2-3 शर्ट होती इस्त्रीसाठी तर इस्त्री करून घेतले शर्ट. कारण ती झोपली आणि लाईट आहे, हे दोन्ही जर असेल तरच का होतं इस्त्रीचं काम. नाही तर मग कधी ती जरी झोपली तर लाईट नसल्यामुळे बाकी राहतं, आणि कधी लाईट असेल तर ती नाही झोपली तर तरी पण बाकी राहतं. मग इथं दोन्ही पण ती झोपली होती आणि लाईट होती तर इस्त्री वगैरे करून घेतली. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना अगोदरच्या व्हिडिओमध्ये की किराणा सामानाची यादी वगैरे केली, तर सामान आणलं होतं ते पण मी भरून ठेवायचं राहिलं होतं सगळं. आणि माझं 2 दिवस थोडंसं मध्ये कामामुळे झालंच नाही ते भरून ठेवणं, मी तसंच ठेवलं होतं. आणि लागण तसं वरतीवर काढून घेतलं होतं सामान, थोडं लागण ते मी तेल पॅकेट शेंगदाणे असं बरंचसं सामान काढून घेतलं होतं वर लागन ते. आणि मग बाकीचं म्हणलं आता चला आज भरून घेऊ. तर मग मी भरण्या वगैरे सगळ्या त्या क्लीन करून ठेवलं होतं. गेल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही, बऱ्याचशा भरण्या वगैरे रिकाम्या झाल्या होत्या, किराणा संपला होता तर मग आता ती मी भरण्या वगैरे सगळ्या घेतल्या, भरून घेतलं सगळं सामान. आणि थोडं जास्त साखर वगैरे जास्त क्वांटिटीत आणत असते. आणि थोडं डीमार्टला किराणा पण चांगल्या क्वालिटीचा असतो आणि थोडंसं बरं बी पडतं आपल्याला, क्वालिटी पण चांगली आणि रेट पण थोडा हिशोबशीर असतो. आणि आपण तर विचार करून जातो, लिस्ट काढून जातो किराण्याची. थोडंफार आपली जरी 20-22 क्वांटिटी असेल, वस्तू असतील तर ते पण तिथं गेल्याच्यानंतर आपलं वाढतं. कारण डीमार्टला गेल्याच्यानंतर काय काही वस्तूवरती बरेचसे ऑफर वगैरे असतात, बाय 1 गेट 1 मध्ये पण असतं. मग आपल्याला काय वाटतं थोडंसं बाकी आहे तर घेऊन ठेवा, कारण ऑफर असते तर त्याच्यामध्ये 2 घ्यायच्या ऐवजी 1 घेऊन तरी आपण येतोच, त्याच्यामुळे थोडं वाढतं. तर त्यामुळे मी मोठी पिशवीच घेऊन जात असते, कारण सगळं सामान एकत्र आणायला बरं पडतं. आणि गाडीवर आणायचं म्हणल्याच्या नंतर हे असं तर एकत्र घेऊन येता येतं. त्यामुळं इथं चालू होतं आमच्या दोघींचं सामान भरणं आणि यशस्वीचं मध्ये लुडबुड करणं पण चालू असतं तिचं. आणि ती असती तोपर्यंत काम करायला बरं वाटतं, कारण ती काय करते आपल्याला एक काम करायचं असलं की 2 कामं करून ठेवते, त्याच्यामध्ये टाईम बी निघून जातो आमचा, तर बरं पडतं ते. आणि मग इथं मी सामानाची रेट वगैरे चेक करत होते, कारण की आपण आणतो पण इथं आल्याच्यानंतर थोडंसं बघून घेतलं ना की आपण कोणतं किती किलोमध्ये आणले. कारण इथं थोडंसं लूज येतं, कारण आपण जेव्हा किराणा दुकानात तेव्हा किलोभराचं माप असतं, पण इथं आपण काय करतो भरून घेतो अंदाजे. आणि जेव्हा वजन होतं तेव्हा कळतं की 1.5 किलो भरले, पण आपण ते चला म्हणतो जाऊ दे आता भरलं तर तेवढं पण घेऊन येतो, त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही किती होतं. तर त्यामुळे रेट हिशोबाने बघितले मी काय आहे आणि घेऊन आले. तर बरंचसं सामान वाढतं आल्याच्या डीमार्टला गेल्याच्यानंतर. आणि इथं तांदूळ आणले होते 2 प्रकारचे आणून बघितले मी, कोणत्या याचा भात कसा होतो तर इथं आम्ही दोघेजण तेच बघत होतो कोणते तांदूळ कसे आहेत. तर म्हटलं चला वेगवेगळा भात करून बघावं, आणि नंतर जर असं चांगलं व्यवस्थित दोन्ही पण बरोबर असेल असेल सारखा तर मग एकत्र करता येईल. त्यामुळे मी थोडा वेगळाच ठेवला होता. आणि मग सामान वगैरे भरत होतो ती त्या पण मला थोडीशी मदत करत होते, आम्ही दोघींनी मिळून भरलं. आणि हिचं असं सारखं चालू असतं, कधी ह्या रूममध्ये कधी त्या रूममध्ये भरण्या वगैरे नेऊन ठेवते रिकाम्या झालेल्या, खेळत असते. आणि मग तिच्या याच्यात आमचा टाईम जातो आणि काम पण उरकतात. आणि बोलत घेतलं आम्ही सामान वगैरे भरून. आणि इथं यशस्वीने भरणीचं झाकण कुठे ठेवलं तर गॅलरीमध्ये नेऊन मी इथंच शोधत बसले. मी भरणी भरून ठेवली होती सामानानं, म्हणलं परत ही मध्ये करते तर सांडून पण टाकन, त्याच्यामुळं तर मला काही ते सापडलंच नाही. तर नंतर बघितलं तर गॅलरीमध्ये नेऊन ठेवलं होतं तिने. रेट पण किराण्याचे खूप वाढलेत ताईनं, त्याच्यामुळं पण आता सध्या तर आपण बाहेर पण राहतो आणि रेट असे वाढल्यामुळं पण शेंगदाणे वगैरे तेल, तर मग मी काय करत असते की जे जास्त रेट वाढला का ते थोडंसं जपून वगैरे वापरत असते. कारण जपून म्हणजे काय आपल्याला लागायचं तर लागतं, पण थोडंसं जपून वापरलं आपण तर 2 दिवस जास्त जातात त्याच्यामुळं. आणि इथं मी पाठीमागं जे ठेवलेले पिशव्या आहेत ना, तुम्हाला वाटतं काय ठेवलं असेल तर हे बिस्किटचे पुडे यशस्वीने बघितले ना तर तिला परेशान करते त्याच्यामुळं, आणि गोड तिला पण खाण्यासाठी चांगलं नाही, त्याच्यामुळे मग पाठीमागं ठेवलं होतं. आणि हे मोठा डब्बा केलेला आहे मी, जे की भरणी आहे ती थोडं आपण नाही का भरण्या वगैरे काढून ठेवलेलं असतं वरच्यावर वापरण्यासाठी, मग मी त्याच्यामध्ये ठेवते, ते बरं पडतं, दिसतं पण त्याच्यामध्ये ठेवलेलं.
आणि त्यामुळं आणि बाकीचं मग मोठ्याल्या भरणीनं भरलं आणि जे शेंगदाणे वगैरे साखर तर ती मोठी मोठी 5-5 किलोच्या भरणीनं भरून जातं. आणि आपण इकडं राहतो त्याच्यामुळे जास्त सामान बी नाही वाढवायला जमत, कारण रूम शिफ्टिंगच्या वेळेस खूप परेशानी होती आपल्याला, तसं वाटतं. पण जेव्हा आपण सामान शिफ्टिंग करण्यासाठी काढतो ना तेव्हा खूप सामान निघतं घरामध्ये आणि वाढतच जातं. आणि आपल्या बायकाचं कसं असतं, किती असलं तर बाहेर दिसलं की आपली हवा असते घेण्याची, हे घ्यावं किती घ्यावं त्या घ्यावं, त्याच्यामुळं तर मग मी थोडं आहेच तरी पण वाढतच जातं. आणि मग इथं किराणा वगैरे सगळा भरून वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता 5 पण वाजले होते आणि कामाची पण म्हणलं आता चला स्वयंपाकाची वगैरे तयारी लागावं लागतं. परत लाईट आमची थोडंसं लाईटचं प्रॉब्लेमच येतो इकडं ह्या साईडला, त्याच्यामुळे लाईट जाते. तर मग 5 वाजले म्हणून मी म्हटलं चला सकाळची घासलेली भांडी वगैरे होती ती वाळली होती म्हणून ती लावा म्हणलं. इथं भांडी वगैरे मांडणी लावून घेतली आणि लगेचच म्हटलं चला आता स्वयंपाक पण करूयात. तर टाईम झालेला असतो तर त्यामुळं स्वयंपाक थोडंसं करता करता वेळ होतोच आपला. तर मग मी लगेच स्वयंपाकाला पण लागले. आणि इथं मी एक छोटी भरणी केलेली आहे ज्याच्यामध्ये बतई कटर वगैरे ते ठेवायचं, बटाटे चिलायचं ते सगळं एकत्र ठेवत असते इथं, कारण की यशस्वी पण मध्ये मध्ये करते तिची पण भीती आहे खूप, बारीक चमचे वगैरे आणि कॉक्रोच वगैरे पण आपण किती नाही म्हटलं तरी ह्या पुण्याच्या साईडला जास्त राहतात, त्याच्यामुळे पण जपून ठेवलं तर आपल्यालाच पण बरं पडतं ते. त्यामुळे मी एक छोटीशी बरणीच केली त्यासाठी. आणि लगेच मग इथं भांडं वगैरे लावून घेतलं की चहा बनवला आणि चहा बनवून दूध तापाय ठेवलं, कारण एक सोयीने काम करत गेलं ना तर काम पण व्हायला वेळ लागत नाही. आणि मी माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळं ताईंनो मी काय करत असते, सकाळ संध्याकाळ 2 टाईम चहा झाला की लगेचच दूध तापाय ठेवते, कारण आपण काळजी घेतली तर थोडे दिवस टिकतं ते, नाही तर मग दूध लगेच खराब होतं. आता गरमीचं पण खूप वातावरण वाढलेलं आहे उन्हाळा लागल्यामुळं, त्याच्यामुळे मी तापून एक पातेल्यामध्ये किंवा मग एका टोपलीमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये पातेलं झाकून ठेवत असते. रात्री हवेला बाहेर ठेवते गॅलरीमध्ये आणि दिवसभर उन्हामुळे ठेवत असते आतमध्ये रूममध्ये खिडकीपाशी, म्हणजे हवा लागते थोडीफार तर खराब होत नाही दूध. आणि चहा वगैरे झाला, दूध तापून घेतलं की लगेच म्हणलं आज थोडंसं स्वयंपाक व्हायचा. स्वयंपाक म्हणजे काय, स्वयंपाक तर असतो पण पोळी भाजी नव्हती, मिसळपाव बनवायची होती आज, त्याच्यामुळे मी मटकी वगैरे भिजून घेतली होती, मोड आले तिथले छान. आता उन्हाळा असल्यामुळे येतात मोड, तर मग लगेच एक साईडला कुकरला लावून घेतली मटकी, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं थोडंसं आणि एक साईडला लगेच म्हणलं मसाला करून घ्यावा मिसळपावचा. तर थोडंसं धने, तीळ आणि खोबरं असं सगळं भाजून घेतलं चांगलं व्यवस्थित आणि लगेच ते काढून घेतलं की कांदा ठेवला भाजायला. कांदा भाजला की मिक्सरमध्ये लगेच सगळं फिरून घेतलं आणि तेलामध्ये कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये मी कोथिंबीर तळून घेतली आणि लगेचच मसाले टाकले, कांदा लसूण मसाला थोडासा, थोडीशी हळद आणि आपला मसाला आणि लाल तिखट असं सगळं एकत्र परतून घेतलं चांगलं आणि लगेचच पेस्ट टाकून चांगलं तेलामध्ये तळून घेतली आणि झाकून ठेवलं थोडंसं तेल सुटेपर्यंत. ते झाले की लगेच आपल्याला पाहिजे त्यानुसार पाणी आणि थोडंसं मी भाजीमध्ये पण मटकी टाकत असते, कारण मटकी सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स झाली ना तर भाजीची टेस्ट थोडीशी वेगळी येते. ते सगळं एकत्र मी काढून घेतलं आणि आपल्याला पाहिजे त्यानुसार थोडंसं पाणी, पातळ वगैरे किती पाहिजे घट्ट त्यानुसार पाणी टाकायचं. आणि मग एक साईडला लगेच भाजी झाली, साईडला ठेवली, भाजी उकळती तोपर्यंत म्हटलं चला एक साईडला खिचडी बनवून घ्यायचं. खिचडीसाठी मी सगळं कांदा, टोमॅटो, बटाटा सगळं चिरून घेतलं होतं कांद्यासोबतच मगाशीच्या मिसळ भाजीच्या. तर इथं तेलामध्ये सगळं परतून घेतलं चांगलं मीठ टाकून आणि हिरवी मिरचीचीच बनवायची होती, हिरवी मिरचीची चांगली लागते खायला. आणि इथं मी इंद्रायणी तांदळाची खिचडी बनवणार होती, त्याची तांदळाची खिचडी मऊ पण होते आणि खायला पण टेस्टला पण चांगली लागते त्याच्यामुळं. तर मग इथं सगळं तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलं मीठ टाकून आणि मग लगेचच तांदूळ वगैरे धुवून टाकले आणि म्हटलं चला आता इकडं स्वयंपाक होतो पण बाकीचे कामे आवरून होते. तर मग तिथं कुकरचं झाकण वगैरे लावून दिलं, सगळं तांदूळ वगैरे टाकून पाहिजे त्या पाणी मीठ चवीनुसार टाकलं आणि झाकण लावलं. पण इथं काय झालं की झाकणातून हवा जात होती म्हणून मी परत उघडून मी झाकण लावून दिलं. त्याचं थोडंसं कुकरचं वायचर खराब झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं होतं ते हवा वगैरे जाते त्याच्यात, परत लावून दिलं मी झाकण आणि म्हटलं चला तोपर्यंत बाकीचे बी कामं होते. आणि माझी व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा ताईंनो, आणि छान छान अशा कमेंट करत तुम्ही कमेंट केल्या ना मी वाचते, मला चांगलं वाटतं तुमच्या कमेंट वाचून. आणि छान कमेंट करत आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा ताईंनो आणि सपोर्ट करा. असं सपोर्ट नेहमी राहू द्या माझ्या चॅनलवरती. तर तोपर्यंत इथं स्वयंपाक होता आणि स्वयंपाक झाला की एक साईडला भाजी वगैरे आता उकळून झाली होती, तर मग मी लगेच झाकून ठेवली. आणि इथं खिचडी होती, तर म्हणलं चला खिचडी होईपर्यंत बाकीचं किचन वगैरे आवरून घ्या. मग किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि थोडीफार भांडी होती पडलेली तर ती पण घासून घेतली लगेचच, कारण की मग पुन्हा यशस्वीमध्ये आले की बाकीचे कामं राहतात. मग खिचडी होती म्हणलं तोपर्यंत तिच्याकडं लक्ष देत भांडे घासून घ्यावेत म्हणलं. तर भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि मग आता जेवणाचा पण टाईम झाला होता. तर मग मी जेवणासाठी इथं मिसळसोबत खायला उभा कांदा काही कट केला आणि काही गोल केला. तर उभा कांदा आहे ना तो म्हटलं खिचडीसोबत खायला होईना आणि गोल येतो तो मिसळसोबत आणि ताटाला लावायला चांगला वाटतो गोल कांदा. तर मग मी तर कांदा, लिंबू आणि कोथिंबीर चिरून घेतली होती, पण कोथिंबीर मला धुवायचं लक्षच नव्हतं. तर मग मी काय केलं, चिरल्याच्या नंतर धुवून घेतली आणि थोडीशी उकडलेली मटकी असं सगळं चिरून घेतलं आणि नंतर लगेच ताटला जेवायला घेतले.
आणि ताट वाढून घेतलं सगळं. तर कशी वाटली माझी रेसिपी ती पण सांगा ताईंनो कमेंटमध्ये. आणि चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या ताईंनो तुम्ही पण जेवायला. आणि आता आम्ही पण जेवतो आणि मी आता व्हिडिओचा एंड इथंच करते. आणि माझे चॅनलचे बरेचसे सबस्क्रायबर आता वाढत आहेत आणि तुमच्या सपोर्टमुळेच होत आहे ताईंनो. तर आता तुम्ही इथून पुढे पण असाच सपोर्ट राहू द्या आणि लाईक शेअर करा. तेवढंच असेल तेवढ्याच साहित्यात बनवली मी मिसळ. एवढं काय म्हणजे अशी काय भारी नाही, आपल्याला घरगुती असेल तेवढ्या याच्यात बनवायची. येते त्याची पण टेस्ट असते, सगळंच असं म्हणून नाही, जे असेल त्याच्यामध्ये बनवायचं त्याची टेस्ट भारी असते. तर मग मी बनवली, म्हटलं चला रोज रोज तो स्वयंपाक खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं. तर चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ.